आणखीन एक ओळख करून द्यायची की सध्या आमच्या चला हवा येऊ द्याच्या या थुकरटवाडीच्या फॅमिलीमध्ये जो एक नवीन चेहरा सगळ्यांना बघायला मिळतोय, नवीन म्हणजे या कार्यक्रमासाठी नवीन, रमेश वाणी असं त्यांचं नाव आहे, त्यांचे हे चिरंजीव आहेत. आता या मंचावरती आमंत्रित करूयात पिंडदान या सिनेमामध्ये ज्या गायिकेनं सुंदर गायन केलेलं आहे, दिसायला ती खूप सुंदर आहे. जोरदार टाळ्या सावनी रवींद्रसाठी झाल्या पाहिजे. पण वैभव आणि सिद्धार्थ चांदेकर जरा तुम्ही त्यांच्याकडे बघा, दोघांकडे. म्हणजे आज दोघेही असे कपडे घालून आलेत, एकाने पूर्ण ब्लॅक, एकानं व्हाईट. म्हणजे ते चेस मधले प्यादे वाटावेत. आणि चेस खेळायचंच असेल तर इकडे बोर्ड आहे आपल्याकडे बघा. तर आज हे सगळे कलाकार थुकरटवाडीमध्ये आलेले आहेत आणि मधु इथे अन चंद्र तिथे या सिनेमाची थोडक्यात कथा आपण ऐकली की सिनेमामध्ये थोडंसं युद्ध आहे. दोन गावांमधलं असेल, दोन मराठीच भाषांमधलं असेल, असं एक युद्ध इथं सुद्धा आहे बरं का. आमच्या गावात सुद्धा एक प्रॉब्लेम झालाय खरा लग्नावरून. तुमच्या सिनेमामध्ये जशी दोन कुटुंब आहेत तशीच दोन कुटुंब आहेत आणि त्यांच्या मुलांमध्ये असंच एक प्रेम प्रकरण चालू आहे आणि त्यामुळे त्या दोन फॅमिलीजमध्ये काय आता प्रॉब्लेम झालेत ते बघायचे आहेत आपल्याला. तर सगळ्यांना भेटायला येत आहेत शांताबाई. अगं बाई, अँडी युंगलू. कोण? अँडी इग्लू. इगलू नाही, इंगळे. नाही इग्लूच. कसं काय? बघा ना कसं दिसतंय इग्लू. असं वाटतं कधी अस्वल बाहेर. चांगला आहे भूगोल तुमचा. विषय विषयाबद्दल म्हणालो मी. असं मी यांच्याकडे कामाला होती ना. यांच्याकडे पण काम केलंय तुम्ही? हो तुम्ही सगळ्या सेलिब्रिटीजकडे काम करता ठीक आहे, पण यांच्याकडे केलं हे माहित नव्हतं मला. हो केलंय की. काय काम असायचं साधारण? ऐकायचं, फक्त ऐकायचं. हा माणूस दिवसभर बोलत असतो, मी फक्त ऐकायचं. अच्छा. कामाला ठेवताना मला सांगितलं महिना 5,000 दिन, फक्त ऐकायचं. आणि दिवसातून 2 वेळा नुसता अपमान. माझ्या कोंबडीचे बरं यांच्यावर प्रेम आहे. कोंबडीचं तुमच्या? कोंबडीचं माझ्या. हो. ती त्यांच्या डोक्यावर जाऊन बसायची. का? तिला अंड्यावर बसल्याचा फील यायचा. अगं बाई विशाखा सुभेदार, कशी आहेस तू? मजेत. अगं काय हे, किती वाढलीस तू? देव म्हणायचं का मध्ये वाढली आहेस? वाढलीस तू, काहीतरी खात जा. बरं. नुसता भाव कोण काही जगत नाही कोणी, कळलं का? हा खात जा बाई. हा यांच्याकडे पण कामाला होतं? काम म्हणजे हातपाय दुखायचे माझे, एवढा त्रास. काय काम करायचं त्यांच्याकडे? हिला नॅनो मध्ये कोंबायचं नाही, बाहेर काढायचं. काय? अडकायची ती, अडकायची. नॅनो मध्ये? मग काय काही सांगता, असं झालंय? नाही खरं आहे. मग तुम्हाला सांगतो, बाकी स्वयंपाकाचा त्रास नाही, अजिबात नाही. नाही ना? शूटिंगला जाताना एवढा डबाभर बर्फ दिला ना बस. बर्फ तिला जाम आवडतो. बर्फ खाता तुम्ही फक्त? हो, खूप हिचं वेड्यासारखी. हा हिचं नाव ना विशाखा सुभेदार नाही, विशाखा थंडगार असं पाहिजे. मला ना सेल्फी काढायची या दोघांबरोबर. अरे पूजा सावंत, हा माय फेवरेट. वा वा. पूजा सावंत, वा वा वा. मला फोटो दोघांबरोबर सेल्फी काढायचा. या ना इकडं. हा या ना. मोबाईल आहे का? यांचाच घे ना, नंतर तुमचाच घे. सगळं त्यांचंच पाहिजे. आहे वैभवकडे आहे.
सेल्फी मला ना मिठी मारायची आहे वैभवला. प्लीज. वैभव काय लाजला. पूजा काढ नाही फोटो आमचा. आमचा म्हणजे तिलाही घ्या. हा आणि असं कर ए, म्हणजे ते हे काय पाऊच 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 आहे ना हे, हो. पाऊच. पाऊच का पाऊच काय पाऊट करा. वा, Thank वा. you. इतका जीव आहे तुमच्या दोघांवर. नाही नाही खरं तर मला वैभव बरोबरच फोटो काढायचा होता. मग हिला का. ते सेल्फी स्टिक आणली नाही ना मी. म्हटलं हिच्या उंचीचा वापर करून घेऊ म्हणून. पूजा सावंतचा असाही उपयोग होते मला आज कळलं. आज माझ्या मुलीचं होणार आहे लगीन. नाव काय आहे पण मुलीचं. माझ्या मुलीचं नाव आहे बासमती. तांदूळ आहे का पोरगी आहे. अरे पोरगीच आहे. मग बासमती कसं काय नाव. काय झालं तिच्या जन्माच्या वेळी मला ना भात खायचे डोळे लागले होते. तेव्हा शिटी पण वाजायची. ए, तेव्हा सासूबाईने तिचं नाव ठेवलं बासमती. सासूबाईंनी तुमच्या. सासूबाईने. काय शांती. हा मी ऐकलं ते खरं आहे का. काय आपली बासमती लग्न करती. हा? हो अगं लग्न म्हणजे लव गॅरेज. काळे मुंगळे लव अरेंज असत. तुला माहिती का पुण्याचा पोरगा पटवलाय. आपल्या बासमती ना. हा तुला काय कळतं का तुला काळजी आहे का नाही पुरीची. बापाला कळलं तिच्या तर चांगलं फोडून काढीन पुरीला. हा Shanta, हा what is I am reading and understanding this thing and this way of this situation. वा 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 आज इंग्लिश वाटतं. पार्टी झाली अंड्याच्या घरी आणि विशेष म्हणजे रशियन पाहुणे आलेले आहेत. त्यांच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी काय नको बोलू. काय चालू आहे. आपल्या बासमतीचं म्हणजे लग्न बसा गाडी सुरू केली बसा. बासमतीचं लग्न ठरलंय. काय काय चालू काय. तुम्ही गप्प बसा. चांगला मासा काढायला लागलाय कशाला गोंधळ घालताय. माझी बासमती माशा बरोबर लग्न करणार. अरे काय चालू आहे. आपला व्यायी कसा असेल आपला व्यायी मासा तुझ्याकडे असं असं तोंड करून बघणार तो. आणि मला चटणा कमी पडलं तर काय तळून खाऊ मी व्यायला. अरे बाबा पुण्याचा पोरगा ठरवलाय ते ना. हा ठरवलं काय टेम्पो आहे का तो ठरवायला. पुण्याचा पोरगा हा बसा सुरू केली. ठरवलं कसं काय. ऐकून घ्या पुरीचा आनंद बघा. हा म्हणजे आनंद इंगळे बरोबर लग्न करणार. तुम्ही काय डॉक्टर पडलात का. मला कळतं का आनंद म्हणजे होपनीस. ए मम्मी भोकणे शिव्या काय देतीस का पोराला. पोराला काय शिव्या देतीस. हा तू हुपनीस तुझी अख्खी खानदान हुपनीस. तू पागनीस कारखानीस चिटणीस मक्याचं कणीस ज्वारीचं कणीस चायनीज जापनीस. मम्मी मम्मी हा ते राहिलं टेनिस. मी जिवंत आहे तोपर्यंत पोराला बोलणं ऐकू देणार नाही सांगून ठेवते. मम्मी अरे वा, मम्मी तुला लई दिवस हाताखालून नाही काढले. मम्मी मम्मी शांत. काय हे चालू आहे. माझी पोरगी कुठं आहे बासमती. चला चला लगा. चला निघा. सांस्कृतिक घरामध्ये असं धिंगामस्त करतं काय. काय काय तुम्ही काय दंग करताय. दंगा म्हणजे
काय चालू आहे? मी असं ऐकलंय की तू पुण्याच्या पोराबरोबर लग्न करणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, पुण्याच्या पोराबरोबर लग्न करायचं नाही. मग काय पोरीशी करू का? व्हॉट इज दिस गोइंग ऑन? कळलं तुम्ही इंग्रजी प्यायला जरा शांत बसा काय? हा? ऐका ना तुम्ही ऐका काय? ना असं करू नका नाही नाही, शक्य हो नाही. करता की लग्नाला नाही, एकदा मी हा बसा गाडी गाडीत अजिबात बसायचं. एकदा मी ठरवलं म्हणजे ठरवलं नाही. हा ठरवलं पण माझं ऐका ना एकदा हो करता की लग्न नाही, काळ्या दगडावरची रेष आहे. नाही म्हणजे नाही. ठीक आहे तायडे आपला पोकळ बांबू घेऊन ये गं. तुम्ही कसं काय ते नको. अरे आपली मस्करी असते ना. अरे काय? अरे रिलेशन आपले काय आजचे आहेत का? नो प्रॉब्लेम, नो फटके. बस तुम्हाला पाहिजे ते करा. पण इकडे कोणाशी ठरवलं लग्न? पुणेरी बाई सागरिका स्वारगेटच्या मुलाशी. अरे बापरे, ते बाई स्वतः डोक्याला ताप आहे. तुझं पोरगं काय ताप असणार आहे? काय नाव काय आहे पोराचं? पिंपरी चिंचवड स्वारगेट. अरे पोरगा आहे का बस आहे? पिंपरी त्याचं नाव, चिंचवड बापाचं नाव आणि स्वारगेट आडनाव. शांत ए शांत बस. काय चाललंय रे तुझं? त्याला एक अक्कल नाहीये आणि तुम्ही काय ऑफर दिली की लगेच येता? नाही म्हणायचं. नाही येणार मी. नाही नाहीच म्हणालो आलात की नाही? पुणेरी बाणा लक्षात ठेवा. पुणेरी बाणा हणा दणा दणा. हे लग्न मला मान्य नाहीये. शांताबाई अगं बाई, शांताबाईच्या मुलीशी माझ्या मुलाचं लग्न नाही, हे मला मान्य नाही. अगो बाया, पण तुम्ही एकटे झाले, पुरुष माणूस नाही का आलं कोण? मी आहे ना पुरुष. काय म्हणलं? सारखी खंबीर आहे मी. पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करते मी. तुला कसं कळलं मी पुरुष? पिंपरी चिंचवड. काय झालं कशाला आरडाओरडा करतेस का राडा तुम्ही जरा शांत बसा. सॉरी आणि तो सिलेंडर कमी वापरा. मला संध्याकाळी स्वयंपाक करायचा आहे. ह्या सिलेंडरने स्वयंपाक करतेस काय बाई आहेस का कोण आहे मी. तुम्हाला काय करायचंय? पिंपरी काय आहे? काय झालं बेडू. सांगितलं होतं प्रेग्नेंट असताना पेशवे पार्कात जाऊ नकोस, प्राणी जन्माला घालशील. मला सांग, तुझं या मुलीवर प्रेम आहे? अरे काय चाललंय? वा शशा, अरे जास्त फिरवलं नाट तो. वहिनी व्यवस्थित घ्या. मी काय म्हणते आपण मांडवली करूया ना. मांडवली? बघितलं आनंद? मांडवली काय ही भाषा? कसं करायचं? काहीतरी सेम आहे का? काहीतरी. आज आपल्याकडे काय नाहीये, सगळं आहे आपल्याकडे. आपल्याकडे पुणेरी पाट्या आहेत. आपल्याकडे दुपारची झोप आहे. आपल्याकडे यांचा करण्यासाठी अपमान आहे. आमच्याकडे काय? आमच्याकडे पार्किंग आहे. नाही काय नाही. नाही हे खोटं, हे खोटं आहे ना. ओ बाई काय
स्वर्गटबाई एक रे पार्किंग आहे 2 गाड्यांचं पार्किंग आहे 2 आणि 2 व्हीलरचं अलग अलग आहे parking आपल्याकडे. म्हणूनच मी हिला पटवली जास्त नाटकी करू नकोस हो म्हण नाही तर ही पार्किंग पण हातातून जाईल. तर मी ठीक आहे मग मला हे लग्न मान्य आहे Okay. मान्य आहे मला पण एक अट आहे काय लग्न झाल्यानंतर पार्किंग मुलाच्या नावावर करायची अरे बाबा दिली पार्किंग काय मी पण येतो स्वतः. आणि हे बघ लग्न जे आहे ते मधल्या सुट्टीच्या आधी होईल नंतर सगळ्यांनी घरी जा हा लग्नाला हॉल नका घेऊ प्राथमिक शाळा घ्या नाहीतर शाळांना सुट्ट्या आहेत. आणि महत्वाची सूचना हे अगदी महत्वाचं आहे सगळ्या नातेवाईकांना सांगा की आपापला डबा घरून घेऊन यायचा इकडे आल्यानंतर मीठच कमी आहे हेच नाहीये भजीच नाहीये असं चालणार नाही आणि मुळ्याची भाजी घेऊन येऊ नका म्हणावं नंतर त्रास होतो खूप नको बाई. आणि हो स्त्रियांचे कपडे पुरुषांचे कपडे हे सेम असावेत अगदी पांढरे शुभ्र अरे वा म्हणजे लोक कन्फ्युज होणार मला आपण लग्न चाललो का मैत्री चाललो काय केलं बाई तुमची? उद्या सकाळी 7 वाजता सगळ्यांनी यायचं आहे जो उशिरा येईल त्याला 5 फटके मिळतील आणि 10 उठाबशा काढाव्या लागतील कळलं शुभमंगलम सावधान खंडरायाच्या लग्नाला इकडे इकडे पुढे या, पुढे या, भटजी पुढे या. पुढे या. हा कुठला ऍक्टर घेऊन आलाय तुम्ही रायाच्या लग्नाला कधी असतात का रे? ठीक आहे त्याला जमत नाही आमचा आहे, आमचा आहे 1 मिनिट तुमचा आहे तर मग आमचा पण आहे. मागवा मागवा माणूस चला म्हणजे सगळे गावचा पोरगा दिसते हा गावचा मी काय तुमच्या बाजूने गाव हा कॉम्पिटिशन मध्ये झालं पाहिजे एवढी आणि काय थोडे डॅन्सिकल बोला डॅन्सिकल पाहिजे. डॅन्सिकल मग त्यांची झाल्यावर आपली ना सुरू कर तू नमस्कार सुस्वागतम कसे आहात सगळे मजेत ना आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना हसायलाच पाहिजे मंडळी कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा शैलाजी तुमच्याकडे येणार आहे तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल जाणून घेऊयात हिरोची आई मिसेस कारखानीस प्रेमळ दयाळू कनवाळू आनंदी उत्साही अशी ती बाई फक्त एक फॉल्ट होता तिच्यामध्ये आहे की तिला जरा कमी ऐकू येतं तिला सगळं चांगलेच वाटतात असं ते कॅरेक्टर वा आता येणार आहे ऋतुराजकडे ऋतुराज तुझा पहिलाच हा सिनेमा आहे येस मग कसा होता अनुभव आणि तुझी व्यक्तिरेखा कशी आहे चॅनचं कॅरेक्टर आहे माझं लव्हेबल कॅरेक्टर आहे सुरुवातीला आईवडिलांचा विरोध असतो आमच्या लग्नाला तो नकार होकारात बदलण्यासाठी माझं स्ट्रगल सुरू असतं त्यानंतर अशी सिच्युएशन येते की मधूचाही नकार येतो मग तिचाही नकार होकार बदलण्यात माझं स्ट्रगल आहे म्हणजे एकंदरीत कामं मिळवण्यासाठी मी स्ट्रगल जसं करतो तसं फिल्ममध्ये प्रेम मिळवण्यासाठी मी स्ट्रगल करतो वा पण आता सगळं संपलं कारण तू चला हवा व्हिडिओ मध्ये आलेला आहे. हो क्या बात वा. आता येणार आहे शाश्वतीकडे शाश्वती तुझी भूमिका जाणून घेऊयात मी आप्पा कोळसे पाटलांची मुलगी मधू कोळसे पाटील आणि मुळात माझ्या वडिलांना मी काहीही केलं तरी त्याविषयी अभिमान आहे आणि त्या जोरावर मी चंद्रकांतच्या आई वडिलांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करते फिल्ममध्ये वा सुमेध तुझा आवडता हिरो कोण आहे रणवीर सिंग हो आणि मराठीतला निलेश साबळे येस तो बोललाच होता मी काहीच म्हणजे लहान मुलांमध्ये जी काही क्रेज आहे काही नाही ती इथेच दिसते की काय पोहोचलाय कार्यक्रम बघ थँक्यू तर रणवीर सिंग तुझा आवडता आहे तर रणवीर सिंगचा मग कुठला सिनेमा आवडतो सगळ्यात जास्त बाजीराव मस्तानी आई शपथ. मग बाजीराव मस्तानीचा डायलॉग येतो का एखादा हो म्हणून दाखव ना उभा राहून मस्त पैकी चीते की चाल बाज की नजर और बाजीराव के तलवार पर संदेह नहीं करते कभी भी मात दे सकती है मैं बाजीराव बल्लाड़ स्वर्गीय पेशवा बालाजी विश्वनाथ का पुत्र खुद को पेशवा के पद के लिए योग्य मानता और इसके लिए हर कसौटी से गुजरने के लिए तैयार हूँ हर हर महादेव वा
मला वाटतं दररोज शाळेत हीच प्रतिज्ञा म्हणत असेल तो तेवढ्या शांतपणे. सुमेध खरंच जोरदार का सुमेधसाठी. आता आपण गायकांकडे येणार आहोत. आनंदी, तुझ्या अनुभवाविषयी विचारायचं या सिनेमातल्या. चीटरबद्दल मी आधी सांगेन, खूप महत्त्वाची फिल्म आहे माझ्यासाठी. 2 गाणी गायलेत मी त्यात आणि ती दोन्ही सोनूजींबरोबर गायले. अच्छा. त्यामुळे ते आयुष्यभर आता एक गोष्ट राहील माझ्यासाठी की सोनूजींबरोबर गाता आलं या निमित्ताने. पिंडदानमधलं जे गाणं आहे हे मन झाले तुझे, मला हे सांगायला आवडेल की ते माझं पहिलं सोलो गाणं असणार आहे मराठीमधलं. आणि मधु इथे आणि चंद्र तिथे च्या बाबतीत मला सांगायला आवडेल की आम्ही एक मित्रमैत्रिणींनी मिळून आम्ही एक गाणं केलं होतं अधीर मना नावाचं. मला आता खूप उत्सुकता आहे की ते गाणं या फिल्ममध्ये कसं दिसणार आहे, बट आय एम शुअर ते खूप छान असणार आहे गाणं. वा वा. उर्मिला, तुमच्याकडे आता मी येणार आहे. खरंच एक वेगळा आवाज तुमच्या निमित्तानं मराठी चित्रपटसृष्टीला आणि संगीताला लाभलेला आहे. चिटरच्या बाबतीत सांगायचं तर मला एक वेगळं गाणं गायला मिळालं आहे, ज्याला झाकरी सॉन्ग असं नाव दिलं आहे. बर. म्हणजे आपल्याकडचा जो बाल्या डान्स आहे तो तिकडे त्याला झाकरी असं म्हणतात मॉरिशसमध्ये. ओके. आणि मी जे गाणं गायलं तर मी फर्स्ट टाईम असं होईल की मी ते मेल म्हणजे ऋषिकेश जोशींना मी प्लेबॅक दिलाय ह्या गाण्यातनं. ही सिक्रेट होती. अच्छा. हरकत नाही, पण एक सिक्रेट आहे आणि हा, ते अजून खूप आम्ही चांगल्या reveal मंचावर नाही आपण केलंय. रिव्हील केलंय. आणि हरकत आज चला नाही. हवे त्याच्या सेटवर आम्ही ते रिव्हील ऋषिकेश जोशी त्यात नाचणार आहेत. वा वा. सावनी, तुझ्याकडे आता येणार आहे. तुझा अनुभव विचारायचा. पिंडदान हा खूप वेगळ्या विषयावरचा चित्रपट आहे आणि त्या चित्रपटात मी 2 गाणी गायली आहेत. आणि एक सॅड सॉन्ग गाण्याचाही अनुभव खूप छान होता. सागर धोटे संगीतकार आहे आणि एक गाणं मंदार चोळकरनी लिहिलं आहे आणि एक वैभव जोशी. त्यामुळे ही सगळी टीम खूप छान जुळून आली आहे. खूप छान एक्सपिरियन्स होता. सावनी, फावल्या वेळात तू रेडिओवर पण काम करतेस का? मला वाटलं तसं काही सेकंद, मला वाटलं तसं. मला ती ऐकायचीच आहे अनाउन्समेंट तुझ्याकडून. नमस्कार, हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. तुम्ही ऐकताय सावनी रवींद्रला. धन्यवाद. वा वा. नाही, तुझा सूरच तो होता. लहानपणी आमच्या घरी खूप गरीब बाबा. सावनी म्हणे पहिल्यांदा झाले आणि आज त्रास देतात मला. दुसऱ्यांदा आले. रोहित, तुझ्याकडे आता येणार आहे. ओव्हरऑल मजा आली. मधु इथे, चंद्र तिथे आणि पिंडदान या दोन्ही फिल्मसाठी मी गायलो आहे. दोन्ही बेसिकली फार वेगळे जॉनर आहेत. एक ऑल अँड ऑल रेगे सॉन्ग आहे आणि दुसरं तेवढंच कमर्शियल रोमॅन्टिक सॉन्ग आहे. सो मजा आली मला गाताना. सारेगमप मधले काही गायक इथे बसलेले आहेत, त्यांनी स्पर्धा पाहिलेल्या आहेत. तर सारेगमतले काही गायक आणि काही रमतगमत गाणारे गायक असे सगळे एकत्रित करून एक स्पर्धा इकडे आता होणार आहे. आमच्याकडे गुलकन केबल नेटवर्क आहे, त्याच्यावरती बरेच कार्यक्रम होतात, कॉपी कार्यक्रम असतात. त्यांचं होतं आयडिया सारेगमप, आमचं आहे अंड्या सारे मारू गप्पा. तर बघूयात मग आता या कार्यक्रमात काय घडणार आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. खर तर गाण्याची आवड प्रत्येकालाच असते, तसंच इथं बसलेल्या या नवीन टॅलेंटेड लोकांना सुद्धा होतीच. मग त्यांच्या आवडीला एक व्यासपीठ का मिळू नये म्हणून ते व्यासपीठ देण्याचा हा प्रयत्न. गाणाऱ्यांच्या गळ्यातली गाणी तुमच्या समोर यावीत म्हणून हा कार्यक्रम, हा मंच आम्ही उभा केलेला आहे. अंड्या प्रस्तुत सारे गप्पा मारा रे. आणि त्याचा जिंगल पण आहे आमच्याकडे. अंड्या सारे गप्पा मारा रे अंड्या. तर ह्या कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करणार आहोत. आता तुम्हाला वाटत असेल की बाबा सगळे जे गायक आहेत ते खाली बसलेले आहेत, ज्यांना गाणे येतात, आणि ज्यांना गाणं येतं असं वाटतात ते वरती बसलेले आहेत. नाही, याला खरंच येतं. एक बसलाय ना खरा. नाही, पत्त्याच्या कॅट मध्ये एक जोकर लागतो ना म्हणून ते ठेवला. हे बघ, तू वेगळी फॅशनचे कपडे घालून आला असतास ना, हा जोक नसता मी मारला. आता बदलायला जाऊ नको, तेवढंच आहे आपल्याकडं. तर आता आपण सिरियस टॉपिककडे, रिअलिटी शो अत्यंत सिरियस आहे. तर जोडी जोडीनं हा खेळ आपण खेळणार आहे. म्हणजे तुमची एक जोडी येईल, परफॉर्म करेन,
तुमची एक जोडी येईल परफॉर्म करेन, तुमची एक जोडी येईल परफॉर्म करेन. ऑडियन्स मधल्या एका जोडीला आम्ही या ठिकाणी संधी देणार आहोत. अतिशय मनापासून या मंचावरती आपण आमंत्रित करूयात व्हेरी बॅड टॅलेंटेड बद्रिके. या मी फक्त शुभेच्छा देत होतो वहिनींना. पोचल्या दादा. वेल डन. मस्त करा. 4 स्क्वेअर फॉर दिस कपल. 4 स्क्वेअर. प्लीज प्लीज बसा. तर आता आपण वळणार आहोत परीक्षकांकडे. 3 अत्यंत मान्यवर असे परीक्षक इथे येणार आहेत. सगळ्यांनाच आजकाल यो टाईपची गाणी आवडतात. त्याच टाईपचे गायक या गावात सुद्धा आहेत. त्यांना आता आपण आमंत्रित करूयात. जोरदार टाळ्या यो यो चन्नै शेंग यांच्यासाठी. टाकून आलाय काय धडकला त्याला तुम्ही पुढे. हा गाणं गा तुमचं. चणा शेंग. हो घ्या घ्या चणा शेंग. हो नाही हा त्याचा धंदा आहे. जे बाहेर करतात ते इथं नका दाखवू. ज्यासाठी आणलेलं ते दाखवा तुम्ही. चणा शेंग बसा. थँक्यू. हळूहळू कॅरेक्टर पकडतात. दुसराच एपिसोड आहे. तर आता आपण आमंत्रित करणार आहोत इथे अत्यंत अशा दिग्गज माणसाला. पंडित. अरे बाप. पंडित नुसतं पंडितच लिहिलं. या पंडित या. मी काय म्हणतोय इथं काय काय गुतलं. काहीतरी हुकलंय नक्की. पंडितजी मला एक प्रश्न आहे बाबा. लहानपणापासून सायलेन्सर फुटलाय का आता प्रॉब्लेम झाला. काय आहे ते नक्की. आतापर्यंत चांगला होता. ह्याच्यामध्ये काहीतरी होतं वाटतं. तुमचं इथे फक्त नाव पंडित लिहिलंय. पूर्ण नाव काय तुमचं. पंडित काय. पोंगा पंडित. काय पोंगा पंडित. वांगा पंडित कुठे नाव असतं का माणसाचं. माझं आहे ना. तर आता आपण आमंत्रित करूयात सध्या सगळ्या तरुणांच्या दिलाची धडकन असलेल्या एक गायिका. जोरदार टाळ्या वशिला सामंत यांच्यासाठी. वशिलाबाई या. दमले बाई. ताई एवढं ऐका. गायलं ते भाजी पाव पाव पण भाजी. मला एक कळत नाही तुम्ही सुरुवातीचं गायलं मग ऑडियन्सला का देता माईक सारखा. पुढचं गाणं मला येत नव्हतं. सगळं त्यांनीच कामाला होतं. हो असंच करायचं वशिला असतं. मॅडम साठी एकदा जोरदार टाळ्या. त्यात तुम्ही तिथे बसायचं. तर आता आपण इथे बोलवणार आहोत महागुरु अर्थात ग्रँड मास्टर यांना.
बापरे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. रॉकस्टार अवधूत दुखते. जित तित रूप तुझ दिसू लागल, जित तित रूप तुझ दिसू लागल, सखे तुझ्या नावाच ग. मारू नको माझी उच्च उच्च उच्च. धन्यवाद धन्यवाद. ग्रँड मास्टर तुमची मग पदवी काढून घे ना. नाही. बर आपले ग्रँड मास्टर अवधूत दुखते यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाली पाहिजे. हे शर्ट अर्धाच का घातलाय, बाकीच कुठे? ते काल बायको स्टाईल आहे. व्हेरी गुड. उन्हाळ्याचे कपडे त्यांनी घातले विशेष प्रकारचे. आणि हे काय केलंय काळ काळ काय लावलंय? हे तुट्या बेस्ट आहे तुमचं नाव कृषिकेश जोशी. अरे कृषी प्रधान देश आहे म्हणून माझं नाव कृषिकेश ठेवलेलं नाही आहे. माझ्या आत्याने एवढे कष्ट घेतले. डिक्शनच्या वर्कशॉपला जायची ती, खूप कष्ट घेऊन कानात माझ्या बोंबलली ती ऋषिकेश म्हणून जरा ऋषिकेश कृषिकेश नाही. तुम्हाला कोणी चुकीची माहिती पुरवली आहे का आज? कसली? का जास्त शब्द बोलल्यावर अँकरला जास्त पेमेंट होतं म्हणून? का? मी आल्यापासून बघतो तुम्ही एकटीच बडबडताय. तिला शेजारी काय कोप आवडवाय म्हणून उभी केली का फक्त? तुम्ही कोण? तुमचं काय काम आहे इथं? माझं नाव आहे सम्राट उनरे. मी थुकरटवाडीतनं आलेलो आहे. काय तुम्ही कार्यक्रम करताय राव आणि थुकरटवाडीतल्या माणसांना नाही बोलावलं. मला वाईट वाटलेलं आहे. निलेश साबळेला कुणीतरी किडनॅप केलेला आहे असं माझा आरोप आहे. त्यासाठी मी इथं आलोय. काय झालं? निलेश साबळे किडनॅप केलेला आहे. चांगलं झालं की मग कशा काळजी करता तुम्ही? बरंच झालं. लोकांची माझ्या गावातली माणसं आली ना मग तुम्हाला कळल. मी माझ्या गावातली माणसं पण घेऊन आलो इथं. अख्खं गाव आणलं तुम्ही? होय. इथं काय काम आहे त्यांचं? माझ्या गावातले आमचे तालुका प्रमुख आलेले आहेत. कोण? विष्णुदास चुंबळे. या हो. कसे? अरे देवा केवढी गर्दी म्हणायची. वा 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 राम राम कोल्हापूर राम राम. वा 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 लय भारी. बाई वाड्यावर चला. यांना वाड्यावर चला म्हणताय. मग त्या कृषिकेश बरोबर अँकरिंग कोण? जयवंत वाड्या करेल का? गेले ते तुमच्यामुळे पळून. तुम्ही काय आणणार इथं कला सादर करणार आहे आज? अरे मी कुठं काय सादर करणार नाही. मग मी एक बाई आणलेली आहे. बाई आणली? कला साधन करायला. बाई या. वा 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 खतरनाक खतरनाक. कस काय कोल्हापूरकर मजेत आहेत ना? आजकाल येतच नाही फडाला तुम्ही. एवढे सगळे आले तर फडत जागा पुरेल का? तुमचं नाव काय आहे बाई दिवे? माझं नाव मँगो डॉली. तुम्हाला मँगो ढोली म्हणायचंय का? काही बोलू नकोस. माझं नाव मँगो डॉलीच आहे. अरे पण मँगो डॉली तर गुरुची आहे. मी पण गुरुचीच आहे. हा
गुरु ठाकूरचे प्रेरणा आहे मी गुरु ठाकूरची प्रेरणा आहे प्रेरणा होय काय माझ्याकडे बघून त्यांनी लय गाणे लिहिलेत म्हणजे तुम्हाला सांगते हा अप्सरा आली हा. माझ्यावरच लिहिलं त्यांनी कसं काय हे बघा कागद सापडत नव्हता माझ्या हातावर लिहिलं त्यांनी हे बघा अजून सही गेलेली नाही तुम्हाला सांगते फर्स्ट टाइम हा. म्हणजे फर्स्ट टाइम गुरु ठाकूर मला भेटलेत ना भेटल्याबरोबर त्यांनी मला गाणं लिहिलंय कुठलं अप्सरा आली बघितल्या 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 हा आणि नंतर ते माझ्या प्रेमात पडले हा जसे पडले तसं त्यांनी गाणं लिहिलं वाजली की 12 असं आहे म्हणजे आम्ही गुरुची प्रेरणा आहे मी प्रेरणा नाही, मी काय म्हणतो काय तुम्ही आम्हाला पण घेऊन जा ऑस्ट्रेलियाला हा तिकडे ऑस्करला घेऊन जा आम्हाला ऑस्करला अरे ऑस्कर नाही रे मग? ऑस्ट्रेलिया म्हणतात त्याला हा, तेच की ऑस्ट्रेलिया म्हणजे कुठं असते आम्हाला ते घेऊन चला ऑस्ट्रेलिया लय लांब असतं ते लयच लांब लईस्लाम म्हणजे पुण्याच्या पण पुढे का पुण्याच्या पुढे बाई कुठे आहे तुम्ही अहो, ऑस्ट्रेलिया दुसरा देश आहे सरळ सरळ हा का नाही पण कुठे ना आम्हाला न्या म्हणजे न्या सगळीच मागे लागलेत यार नाही नाही ए हे दुपट्यात गुंडाळलेलं लेकरू कुणाचं ते मिस कॉल घेऊन जा चला हा. मावशी हा अरे ती मावशी आहे उशी एवढीच आहे पण मावशी असं आमचीच आहे ती मला पण न्या ना सिडनीला ए मावशे सिडनी नसतं का ऑस्ट्रेलिया असतं ऑस्ट्रेलिया ओ बाई हा अरे ती दोन्ही सेमच आहे ऑस्ट्रेलिया मध्ये सिडनी असतं असं म्हणजे सदाशिव पेठ मध्ये जसं पुणे असतं तसंच सिडनी असतं का? ऑस्ट्रेलियामध्ये Correct आहे, हा, तसं आहे एक काम करा मग आम्हाला ना 2 फुल ऑस्ट्रेलिया आणि 1 हाफ सिडनी द्या कंडक्टर आहे का मी इथं तिकीट काढायला लागलाय का तुम्ही मग इथं काय करायले तुम्ही अरे काय करताय तुम्ही इथं निलेश साबळेला शोधायचंय आपल्याला त्याला शोधायला पाहिजे नाही आता मग निलेश सावळेला सोडायचं त्या CID ला बोलवा ना ते शोधून काढतील आणि ते हा. कुठं मिळणार इथं आता अरे कुठून येतील ते वेश पांघरून येतात कुठून तुम्हाला सांगते कुठून येऊ शकतात अरे देवा ए कोण आहे तुम्ही को आयडी को आयडी म्हणजे सर को आयडी नाही हो CID दया मुंबईत असतात ते CID गोव्यात असतात ते गोआयडी आणि कोल्हापुरात आहेत म्हणून ते कोआयडी हे काय घातलंय कशाला आला असे हे आम्हाला ओळख नाही म्हणून फुलपाखरं बनवून आले ते वा 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 गावात नवीन फुलपाखरू आलं वा वा शांताबाई वाड्यावर तुम्ही शांताबाई नाही मी भाऊबाई भाऊबाई आहे मी भाऊ आहे बाई नाही एक मिनिट मी असं म्हणते की इथे इतकं सुंदर फुलपाखरू असताना तुम्ही का म्हणून घातला असेल फुलपाखरू मी आहे सुंदर फुलपाखरू हा एकदम सुंदर फुलपाखरू मी तुम्हाला सांगते लई मोठे लोक माझ्यावरती फिदा झालेले आहेत मांजरेकर सर नमस्कार कशा सर तुम्हाला विचारून घे तुम्ही दिसले म्हणून समोर काल म्हणजे तुम्ही मुंबईवरून पुण्याला 2 तासात आलेत हो आले मला माहितीये आणि पुण्यावरून कोल्हापूरला 2च तासात 2 तासात होय मी 15 मिनिटात येते बाई कसं काय माझ्याकडे स्वतःचं हेलिकॉप्टर आहे मी ना सर तुम्हाला सांगते ना जमिनीवर चालतच नाही डायरेक्ट हेलिकॉप्टरने चालते मी हा मस्त असं हेलिकॉप्टर चालते ना गर 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 फिरून लगेच कुठे आहे येते तुमचं हेलिकॉप्टर बघितलं नाही काय नाही. 1 मिनिट दाखवते तुम्हाला वर गेल्यावर केवढं दिसतं एवढंच मग तेवढंच आहे ते. मला तुम्ही सांगा आजोबा आजोबा मी घेऊन आलो आजोबा म्हणते मला नाही मला तुम्ही सांगा तुम्ही बसले कधी हेलिकॉप्टरला नाही हा मग फिक्स आहे एवढंच असतं चला एक मिनिट दया हा सर मला वाटतं की निलेश साबळेला कोणीतरी निडकॅप केलंय कॅप नाही हो कुल कॅप तुम्ही दोघंही डोक्यावर पडलेत का किडनॅप असतं ते किडनॅप ओके तो डॉक्टर आहे म्हणून किडनॅप ओके निलेश साबळेला कोणीतरी किडनॅप केलंय दया सबूत की बुनियाद पर
मुझे कुछ मिला है दया. अयो जॉगल जॉगल नहीं रे, मग गॉगल. दया, हाँ, लगता है किडनैपर यहाँ खुद का गॉगल भूल कर गया है. क्या लगता है किसका होगा ये गॉगल? कौन होगा किडनैपर? देखो तो. अंकुश चौधरी. नहीं दया नहीं, हेयर स्टाइल ठीक से देखो, ये संजय जाधव है. ए डुसक्यांनो टाइमपास बंद करा रे. नेमकं कोणीच पळून नेलं ते शोधून काढा. मला तर वाटतं ते ऋषिकेश जोशीच काम असणार. तोच पळून गेला इथनं. कृषिकेश कुठे आहे? कृषिकेश लवकर या. मिस्टर ऋषिकेश जोशी बाहेर या. प्लीज काय मागे झालं? वा. काय प्लीज झालं? मागे वा. कोणी मागे वा. मागे वा. मिस्टर ऋषिकेश जोशी, हा काय? तुम्हाला आजच्या शोचं अँकरिंग करायचं होतं म्हणून तुम्ही डॉक्टर निलेश साबळे यांना किडनॅप केलंय असा तुमच्यावरती आरोप आहे. काय मला काय गरज आहे? माझं माझं चाललंय की व्यवस्थित. एक मिनिट, ते सीआयडी बघून घेईल. हात वर करा. हात वर करा. दोन्ही हात. पाय असा करा. का? पाय असा करा. सीआयडीला प्रश्न विचारायचे नाहीत. पाय असा करा. मला वाटतंय हाच तो माणूस असावा. दया, हलू नका. तुम्ही कोआयडीच्या ताब्यात आहात. कोणाच्या? दया, कोआयडी. तांबडा पांढरा रस्सा डायऑक्साईड घेऊन या. तांबडा पांढरा रस्सा डायऑक्साईड. अगर यह केमिकल तुम्हारे अंदर चला जाएगा. ए यार हातात नाही ते. ओके, यह केमिकल एक बार जाऊ दे अंदर फाटल ते. चला. जाऊ दे नको. तुमच्या मापाचं नाही आहे ते. मावशीचं आहे ते. हा ना इकडे. ओके. ए, मावशी कोई बात नहीं दया. सर घ्या सर. एक बार यह केमिकल तुम्हारे अंदर चला तुम्ही जाएगा पोझिशन सोडू नका. तो सच खुद ब खुद बाहर आ जाएगा. आओ दया, मिक्स करते हैं इस केमिकल को. सर सांभाळू ना सर. यस दया. आणि हा प्रयोग दया फसू शकणार नाही आपला. सांभाळून सर सांभाळून. सांभाळून ना सांभाळून. यस दया, रेडी हो? हा सर. चला फुटल. 1 2 3 cheers. येस. अरे हे काय आहे? कोल्हापूरमध्ये येऊन तांबडा पांढरा रस्सा पिण्याची मजाच वेगळी आहे नाही काय? अरे मग ह्याला कशाला असा उभा केला एवढा वेळ? एक मिनट. सीआईडी की हर करतूत के पीछे कुछ ना कुछ वजह होती है. काय? एक मिनिट. ओ माय माय ए गॉड. पैसे कशाला घेतलेस? अरे तेवढेच आहेत ते. दया, देखा कितने रुपए मिले. चल रंकाळ्यावरती भेळ खाऊया. अरे सगळे जोशी हा बघितलं कसं तुम्हाला स्टॅच्यू करून गेले ते. येते मी. ओव्हर व्हा आता. त्याला शोधतो आम्ही. मागण्या सर शुकशुक करतेस तू. मी काहीच नाही बोलत आहे. हॅलो. अरे अरे मॅडम आहेत. नमस्कार मॅडम. कसा झाला कार्यक्रम? आवडला ना आवडलं ना तुम्हाला? तुम्हाला? हा, अहो फक्त हिंदीच गाणी का? जरा एखादं मराठी गाणं पण सादर करा. कसं बोललात मॅडम? कुठलं सादर व्हावं? मराठीत कार्यक्रम येतं, एक फक्कड लावणी होऊन जाऊ द्या. लोकांच्या मनातलं बोललात तुम्ही. तुमचंच गाणं आहे. किती सुंदर गाणं रे हे. किती छान चाल, श्रवणीय चाल. असं नृत्य करावं असं वाटतं ना. वा, नमस्कार रसिकजन हो, नमस्कार. तुम्ही लोकांनी मला बनवलं म्हणून मी आज तुमच्या समोर उभा राहिलो आहे. चाळीतल्या नाटकात इतकी वर्ष मी गणपतीत काम करत आलो. वेगवेगळी नाटकं केली. गणपती म्हणू नका, कोजागिरी म्हणू नका, गटारी म्हणू नका, सगळीकडे मी नाटकं केली हो. पण मी आता ठरवलंय की बस आता रिटायर व्हायला पाहिजे हो. आता रिटायर व्हायची वेळ आहे खरी नाही का महेश? बरोबर आहे ना? बरोबर आहे. आता सगळं मी देऊन टाकणार आहे. बस झालं. निवृत्तीची वेळ असते तशी. आणि आता मी
माझं सगळं आयुष्य सरकार सोबत घालवणार आहे बरं का. सरकार म्हणजे आता गैरसमज करून घेऊ नका. माझी बायको सरकार या कंट्रोल. वा 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 सरकार आल्या आल्याच पडलं. सरकार असं नाही करून चालणार. सरकार माझ्याशी तुमची जोपर्यंत युती आहे तोपर्यंत नाही पडता येणार तुम्हाला. सरकार हे काय तुमचं अंग गरम लागतंय हो. ओ काय चाललंय तुमचं? कसली रिॲक्शन कुठे देताय सरकार? अहो गरम म्हणजे गरम लागतंय अंग तुमचं. लक्षात येत आहे का? बाहेर थंडी आहे ना, हा म्हणून थोडी बसली होती. काय शेकोटी गेले बसली होती. सरकार काय विनोदी आहात ना तुम्ही. वा काय हा सरकार मी असं ठरवलंय की आता किती दिवस आपण दोघं काम करायचो. थकलो आता आपण. एक ब्रेक घ्यायला पाहिजे आता आपण. आता घेऊया ब्रेक. अशी जाते ना अशी येते. सरकार तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? कसले विनोद करताय? अहो ब्रेक घ्यायला पाहिजे म्हणजे अरे थांबायला पाहिजे रे कुठेतरी आता आपण. म्हणून मी आता ठरवलेलं आहे की सगळं आपल्या लेकरांना देऊन टाकायचं. सगळं. तो कुठे मुलगा माझा अजित? सुंदर छान. वा काय गातो. वा वा सुंदर. आता डायलॉग बोल. हे असं संगीतकाराला ऍक्टर केलं ना की असं होतं. अरे तुला कळतंय का इथं काय चाललंय ते? तुझे बाबा रिटायर्ड होत आहेत. हा बाबा हो मी असं ठरवलेलं आहे की आता सगळं तुमच्या नावावरती मी करून टाकणार आहे. तू आलास पण माझी मुलगी नाही अजून आली. चिमणे चिमणे बंदा. सुंदर छान. चिमणे बरं झालं तू आलीस. सगळे प्रॉपर्टी खरं तर मला आता तुमच्या नावावरती करून टाकायची आहे. म्हणून मी तुम्हाला इथं मीटिंगला बोलवलेलं आहे. मी ठरवलंय की आता आपण रिटायर होऊयात नाही का. एक माणूस दिसत नाही अजून माझा परममित्र रामभाऊ गोखले. रामभाऊ कुठे आहे? वा 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 आला. ये. यांना कशाला बोलवलं तुम्ही? का? अहो हे सगळी संपवून टाकतात. चपाती आम्ही काय खाणार? असू दे ग मित्र आहे ना. छान तू आलास फार बरं वाटलं यार. वा वा वा. आणखीन एक मेंबर राहिलाय. सुनबाई कुठे आहे? नेहा तुझी बायको नेहा आहे का? मी बोलवू का तिला? बर तुझ्या खड्या आवाजात बोलव. नेहा नेहा कोणीतरी भाकरी वाडा याला. अरे अरे असा आवाज असला पाहिजे आईच्या गावात. आवाज कसा असा टाक ना बाहेर. नाही ते गाणं वाजल्याशिवाय येत नाही ते. वाजव. सुनबाई नाचू नको. हा इव्हेंट नाही घर आपलं. का नाचू नको? तुम्ही दहीहंडीत नाचता ते चालतं का तुम्हाला? अगं तेव्हा मजा येते. तुझ्या आता हे मारेल बाग फेकून. नाही अरे काय गाण्याशिवाय जमताय का नाही? कंट्रोल यार. तुम्ही जास्त नाचू नका. सरकार पुन्हा पडेल. सरकार पडलं तरी चालेल पण आम्ही नाचलो नाही ना तर इव्हेंट पडेल. सगळ्या इव्हेंटची जबाबदारी असते आमच्यावर. जबाबदारी म्हणे जबाबदारी.
म्हणजे काय गायकांना काही व्हॅल्यूच नाही आहे का? आम्हाला कशाला माईक चेक करायला बोलवतात का इथे? नाही ना? अरे इव्हेंट तर तो फक्त गायकांमुळे. ऍक्टिंग कर. रामभाऊ आला. रामभाऊ बस बस बस. नाही मी बसूनच आलोय. अरे रिक्षात बसून आलोय मी. रिक्षात बसून आला. वा, छान छान, चालू आहे. मस्त. तर आता ज्या गोष्टीसाठी मी तुम्हाला बोलवलंय ते मी सगळ्यांना काय सांगतो. कशासाठी बोलवलंय? मी आता नाही काय रे हे काय वाजलं? नाही माझ्या मोबाईलची रिंगटोन वाजली. अरे त्याचा प्रॉब्लेम होता ना पण. सॉरी हॅलो. हां कधी कुठे केव्हा या. अरे काय काय अरे गाळलेली वागते का आम्ही भरायची? अरे हेच आहे का आमच्या नशिबी? अरे हेच आहे का आमच्या नशिबी? रामभाऊ माझे डायलॉग आहेत रे ते सगळे. नाही ऍक्च्युली काय आहे, फर्स्ट कॉपी मध्ये ते गाळलेले होते. आता सेकंड कॉपी मध्ये ते पेस्ट करून परत रिलीज केली म्हणून. असं आहे का? छान करतोस रे पण. ते सिंदूरचं ये सिंदूर की डिब्बी आहे. अरे किती वेळा ते झालं ना. याला ना सांगितलं नाही तर करतच करत नाही. हा बघ, डोळे बघ. छान करतो ना हा मुलगा. ते आपल्या चिमणीला बघायला मुलगा आलाय. अरे वा छान. बर्वे. बर्वे. अरे वा या. कोण आहेस तू? नवरा. तुम्हाला भावरा म्हणायचंय का? रस्सी कुठे रस्सी भावराची? मी नवरा आहे नवरा. जावई तुमचा. जावई? अरे ते डोक्यावर एक भोवई आली ते काढ आधी. ते भोवई नाही ते खोक आहे. अहो मला तुमच्या मुलीशी लग्न करायचंय. मला चिमणी पाहिजे. मला चिमणी पाहिजे. एक मिनिट रडू नको. हे घे. चिमणी. आणि एवढीशी. मग तुला तेवढी पुरे. तुला काय सामरूप देऊ? हे बंद करा रे सगळं. हे लहान मुला थांब रे. हा तर ज्या कामासाठी आपण सगळे जमलोय तो कार्यक्रम आता आपण करूयात. मी सगळी प्रॉपर्टी तुम्हा दोघांच्या नावावर करायची ठरवलेली आहे. अजय जांभळा काय बोल, तुला काय बोलायचंय? अहो अण्णा तुम्हाला काहीतरी लाज असंच म्हणायचं ना तुला? नाही तुम्हाला काहीतरी ठेवा ना असं म्हणायचंय. ठेवणार रे ठेवणार. सगळं आहे माझे. तुम्ही आहात ना मग झालं. हा अजित जांभळाची तुला, संत्र्याची तुला. काय बोलतो? झाड रे. पूर्ण ऐकतच नाही तुम्ही. अरे मला रामभाऊ तू आमच्या सिनेमात आहेस, आमच्या घरात नाही. मला काय हे काय ह्याचा? अरे मित्र म्हणून काही कर्तव्य आहे की नाही? हे बरोबर आहे. हे बघ नट म्हणून तू छान करतोस ना. सुंदर बोललो ना तुला. अरे बोल. हा सीन आता नाही करायचा. डोळे बाग. हा सीन आता नाही, नंतर आहे आपलं ठर. छान मस्त कंट्रोल नाही. तर असं आहे, मी सगळं तुमच्या नावावर केलं. पेपर्स कुठे आहेत रे? हे अजित हे घराचे पेपर्स, घर तुझ्या नावावर आजपासून. बाबा छान. आता कसं काय हवा येऊ द्या. झालं. कुणवा कुणवी सुरू झाली. काय हिंदी मराठी का? आज चल म्हणते ती. आम्ही जातो. तुम्ही कुठे चालला लग्न आधीच? आम्ही जरा गप्पा मारतो आज जाऊन. अच्छा अच्छा ठीक नाही आहे. एक काम कर ना, त्याला कार्टून नेटवर्क दाखव. वा 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 छान. अगदी छान. अहो काय केलं तुम्ही? काय सगळं दिलं त्यांना. To be or not to be, that is a question and answer for the 25 marks. जगावती मराठा एकच सवाल आहे. पहा स्क्रीनवर 90% काय सरकार कुठलं कुठे मिक्स करताय? मला एक कळत नाहीये. नटसम्राट किती लोकांना करायचं आहे?
नाही पण हे गणप्या काय वहिनी म्हणते ते बरोबर आहे. काय अरे पहा कशी कावेरी बावेरी झाली रे. हा? नाही म्हातारपणी नटांनी स्वतःकडे काहीतरी ठेवलं पाहिजे रे. अरे काय ठेवायचं, तू आहेस ना छान हा. मित्र, तू आहे. तो बघ काय आला. नेहाला मुलगा झाला. हा? अरे ती काय इन्स्टंट कॉफी आहे का, गरम पाण्यात टाकली की झालं? कशात काय काय बोलतोय? काय प्रॉब्लेम आहे तुमचा? Problem काय आहे तुमचा मला सांगा. लवकर झाली नाही तरी प्रॉब्लेम, लवकर झाली तरी प्रॉब्लेम. तुमच्या मनातलं आम्ही कसं काय जाणावी? तुमच्या मनातली गोष्ट आम्ही कशी काय जाणावी? खरंय खरंय. छान छान. अरे बघ बघ हा. वा छान. इकडे हो. अरे वा दाखवा. क्या बात है, वा सुंदर, अति सुंदर, क्या बात है. अरे आणखीन एक चिमणी आली रे आपल्या घरात, किती छान. या है जुलियट सीझर. नाही नाही नॉर्मलच झालं. ही आहे ऑथेल्लो, ही आहे हॅमलेट. मला पुढची सांगा. तुला तर ना आता हॅमलेट ग, ऑमलेट नाही. पुढची सांगा. अरे वा छान सुंदर. चिमणे, आमच्या घरात तुझं स्वागत आहे, आमच्या घरात. 1 मिनिट, तुमच्या नाही आमच्या. म्हणजे काय म्हणायचंय तुला? म्हणजे आता हे घर आमचं आहे, तुम्ही तुमची वेगळी व्यवस्था बघा. घे रे, तुझंच आहे. म्हणजे आता आम्ही इथं नाही राहायचंय आजपासून. तू सांगत होतास मला. ठीक आहे, ओके. नाही राहायचं आजपासून, नाही राहणार तुमच्या घरात. निघालोय मी आत्ताच्या आत्ता. चला सरकार, निघायचं. बघितलं, मी बोललो होतो तुला, पण तू ऐकत नाही माझं. माझं कधी ऐकत नाही तू. मी बोललो होतो तुला. अरे मी आहे म्हणून आजपर्यंत तुझा संसार चाललाय. अरे काय बोलताय? हे वाक्य मी बोलायला पाहिजे? मी बायको आहे त्यांची. अरे मला वाटलं तुला पाठ नसेल म्हणून मी बोलून टाकलंय. ते नट म्हणून भिकार डावायला घेतो मी आता. आता कशाला पण? घाई काय आहे तुला? चांगला मूड लागला रे. कसला मूड लागला? बघ ना किती वाजले. 10:30ची गाडी आहे, पटकन घेऊन टाकतो. नाही गाडी वगैरे अरे नट म्हणून तू भिकार नाही. टू बी और नॉट टू बी. अरे तुम्ही असे का वागलात? तरी मी तुम्हाला सांगत होतो यांच्यावर विश्वास ठेवू नका. काहीतरी गाठीशी ठेवा. निघताय ना? ठीक आहे, सुखी राहा तुम्ही. चला जा तुम्ही. चला काय चला, ते माझं एक वाक्य घे ना. अरे तुझं नंतर घेऊ रे. फोन कर, आपण फोनवर बोलू दोघं. भिकार डावायला चांगला मूड लागला. सुंदर सुंदर. अरे अरे नको, डोळे नको दाखवू रे. अरे अरे ते चांगलं वाक्य होतं रे. चला सरकार, शेवटी पोरांनी काढलंच की हो बाहेर आपल्याला. हा, या बसा, या. सरकार, जरा तिकडं सरकार, माझी बोट चेमटलीत.